अमेरिकेचे नेतेही सांगतात जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये. देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण. भारताचे शिप हार्मुझमधून येत आहे याचा आनंद आहे, मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता या गोष्टींवर केंद्र सरकार अधिकृतरित्या मतं व्यक्त करेल. मात्र जे मोदींच्या क्षमतेवर शंका व्यक्त करत होते त्यांना मोदींनी आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इराणच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. तसेच अमेरिकेतील नेतेही सांगत आहेत आज जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे, त्यामुळे आपल्या देशातील बडबड आणि फडफड करणाऱ्या नेत्यांनी ही स्थिती समजून घेतली पाहिजे आणि गप्प राहिले पाहिजे असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. जागतिक व्यापाराची जीवनवाहिनी मानली जाणारी स्ट्रेट ऑफ होर्मुझ सध्या जगातील सर्वात धोकादायक ठिकाण बनलेलं आहे आणि या सागरी मार्गावर इराणने आपले नियंत्रण घट्ट केलं असून अमेरिकेच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे येथे कधीही मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने अधिकृतपणे हा मार्ग पूर्णपणे बंद केला नसला तरी त्यांनी एक नवी चाल खेळली आहे. इराण केवळ त्यांच्या अटी मान्य करणाऱ्या आणि मित्र राष्ट्रांच्या जहाजांनाच या मार्गातून जाण्याची परवानगी देतो आहे. भारताने आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर मोठा विजय मिळवल्याचं बोललं जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणसोबत केलेल्या यशस्वी चर्चेनंतर भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यात आल्याचा दावा केला जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. अमेरिकेतील नेते सांगत आहेत की आज जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे, त्यामुळे आपल्या देशातील बडबड आणि फडफड करणाऱ्या नेत्यांनी ही स्थिती समजून घेतली पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील इंधन पुरवठा आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं आहे. गॅस वितरणाच्या त्रुटीमुळे गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची गर्दी होत नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनी लोकांमध्ये जो पॅनिक तयार केला आहे त्यामुळे ही गर्दी होते आहे. मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पॅनिक निर्माण करण्याचं षडयंत्र काँग्रेसने केलं आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. काही काळामध्ये मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा, परंतु एकूण आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता मला असं वाटतं की या गोष्टी वर जे काही मत व्यक्त करायचं आहे ते केंद्र सरकारच्या अधिकृत लोकांनीच मत व्यक्त केलं पाहिजे. मात्र जे लोक मोदीजींच्या नेतृत्वावर शंका व्यक्त करत होते त्या सर्वांना मोदीजी नेहमी आपल्या कृतीतून उत्तर देतात. आणि आपण ऐकलं असेल तर अमेरिकेतल्याही फार मोठ्या राजनयिकांनी सांगितलं की आज जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये समेट घडवून आणण्याची ताकद कोणाची असेल तर ती नरेंद्र मोदीजींची आहे. अशा प्रकारे अमेरिकेतले सर्वोच्च एक राजनयिक जर असं बोलतात तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये बडबड आणि फडफड करणारे जे नेते आहेत यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे, आपल्या देशाची बदनामी बंद केली पाहिजे. तुम्ही असं एका बाजूने असं म्हटलं जातं, मात्र दुसऱ्या बाजूने राज्यातल्या प्रत्येक शहरात एजन्सी बाहेर गर्दी होत आहे, वितरणात काहीतरी त्रुटी आहेत, याच्यावर कारवाई. वितरणातल्या त्रुटीमुळे हे नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे. वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयांनी, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, पाहिजे तेवढं सगळं आपल्याकडे आहे. तसं कुठलंही रेशनिंग देखील करण्यात आलेलं नाहीये, पण जाणीवपूर्वक लोकांना भडकवायचं आणि रांगा लावायच्या हे षडयंत्र आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.